Shekar, a class 8 student studying in Sindhapara Public School, Majilgaon. तर आज मी एक तुम्हाला व्याख्यान देणार आहे आणि त्या अंतर्गत आपण एक विषय घेत आहोत. त्याचं नाव आहे ऑल अबाउट रॉकेट्स. म्हणजे आधी आपण सूर्यमालेबद्दल थोडी माहिती घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण रॉकेट्स या विषयाकडे जाऊ. So first of all, I would like to introduce all to our solar system. So तर तुम्हाला जणांना सूर्यमालेबद्दल काय माहिती आहे? सूर्यमालेत किती ग्रह आहेत? हां, कोणच आन्सर द्या. 8. बरोबर. कोणते? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सॅटर्न, युरेनस and Neptune. So first we will take info about all them and then पुन्हा आपण या पीपीटी कडे बोलूया. सो पहिला ग्रह कोणता आहे? मर्क्युरी, बुध. सो मर्क्युरी इज द फर्स्ट प्लॅनेट फ्रॉम आवर सन. म्हणजे सूर्यापासून पहिला ग्रह हा मर्क्युरी ग्रह आहे. नाउ मर्क्युरी प्लॅनेट इज द स्मॉलेस्ट प्लॅनेट. म्हणजे सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह हा मर्क्युरी आहे. म्हणजे शुक्र म्हणजे शनी आणि गुरु या दोन ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह या मर्क्युरी ग्रहापेक्षाही मोठे आहेत. म्हणजे मर्क्युरी ग्रह हा खूप लहान आहे. आणि मर्क्युरी ग्रहाचं सांगायचं झालं तर तो मीन्स इट टेक्स ओनली अँड ओनली 88 डेज टू रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे सूर्याभोवती त्याला भ्रमण करण्यासाठी फक्त आणि फक्त 88 दिवसच लागतात. म्हणजे जर तुम्ही मर्क्युरी ग्रहावरती गेलात तर तुमचा वाढदिवस आपल्या पृथ्वीवर जसा 365 दिवसांनी येतो तसा फक्त आणि फक्त 88 दिवसाला तुमचा वाढदिवस येईल. म्हणजे दर 88 दिवसाला तुमचा एक वाढदिवस. अँड व्हीनस मर्क्युरी हॅज अ लॉट ऑफ क्रॅटर्स इन इट. म्हणजे सूर्यमालेच्या निर्मितीपासून जेव्हा तिथे खूप सारे क्रॅटर्स तयार झालेले आहेत कारण तिथे ॲस्टेरॉइड कोलिजन झाले. पुन्हा मर्क्युरी हॅज नो ॲटमॉस्फिअर अराउंड इटसेल्फ. So that's why the temperature isn't the stable all time. म्हणजे मर्क्युरी ग्रहावर आपलं जसं इथे वातावरण आहे, आपल्या वातावरणात ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, थोडं प्रमाणात कार्बन डायऑक्साईड पण आहे. पण मर्क्युरी ग्रहावरती कार्बन डायऑक्साईड म्हणजे कोणतीच वायू नाही आणि त्यामुळे मर्क्युरी ग्रहावरती लाईफ असणं हे खूप कठीण गोष्ट आहे. देन कम्स आवर नेक्स्ट प्लॅनेट. नेक्स्ट प्लॅनेट कोणता आहे? व्हीनस. बुध, शुक्र ग्रह. Now Venus is also known as twin sister of our planet Earth. म्हणजे पृथ्वीची एक बहीण म्हणून व्हीनसला म्हणण्यात येते कारण आपलं कंपोजिशन, आपलं वायू, आपलं डायमीटर, आपलं वस्तुमान हे जवळपास व्हीनसच्या एकदम सेम आहे आणि त्यामुळे त्याला आपल्या पृथ्वीची ट्विन सिस्टर पण म्हणण्यात येत आहे. नाउ व्हीनसवर खूप टेम्परेचर खूप आहे. म्हणजे हॉटेस्ट प्लॅनेट. व्हीनस इज ऑल्सो नोन एज हॉटेस्ट प्लॅनेट ऑफ आवर सोलर सिस्टम. म्हणजे तिथे तापमान जवळपास 450 अंश डिग्री सेल्सिअसच्या वर असते. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जसं तापमान 30 ते 35 अंशाच्या आत असतं तसं तिथे तापमान खूप उष्ण असतं, 460 अंश डिग्री सेल्सिअसच्या वर. देन व्हीनस इज ऑल्सो नोन एज मॉर्निंग अँड इव्हनिंग स्टार because we can see it every morning or evening and it's very close to the horizon most of the time, but when it comes up that time it gives a very clear view and we can see Venus as a very bright star. That's why many in our literature म्हणजे आपल्या साहित्यामध्ये आणि खूप लेखक कवींनी यांनी शुक्राला शुक्राची चांदणी असं म्हणण्यात येत आहे. पण शुक्र एक चांदणी नाही तर शुक्र एक ग्रह आहे. शुक्र तारा नाही तर एक ग्रह आहे. And because it is a very bright planet, that's why we can say it as a star. त्यानंतर येते आपली पृथ्वी. ना पृथ्वी एक असा ग्रह आहे म्हणजे सगळ्यात वेगळा जर ग्रह अख्ख्या ब्रह्मांडात असेल तर ती आपली पृथ्वीच आहे. कारण आपल्या पृथ्वीवरती वातावरण आहे, पाणी आहे, ऑक्सिजनचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे, त्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन सर्व ते आणि प्रेशर पण नीट आहे आणि त्या सगळ्या पॅरामीटर्समुळे आपल्या पृथ्वीवर लाईफ पोषक असणारा आपला ग्रह आहे. देन कम्स कोणता पुढचा ग्रह आहे? मार्स. मार्स इज ऑल्सो नोन एज रेड प्लॅनेट अँड दॅट इज बिकॉज द मार्स हॅज अ लॉट ऑफ आयर्न इन इट सॉइल.
so that's why its color is red and it made from the iron oxide. Then next planet, मार्स नंतर कोणता प्लॅनेट येतो? ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टम. म्हणजे आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा ज्युपिटरच आहे. Jupiter is also known as a big brother of our planet Earth because it takes almost all the asteroids heading towards the Earth from the asteroid belt between Mars and Jupiter. Then comes next planet, Saturn, शनी. Now शनी हा ग्रह खूप सुंदर ग्रह आहे आणि कारण त्याच्या अवतीभोवती रिंग्स आहेत and that rings make it too beautiful to watch through telescope. And that's why it's known as the most beautiful planet of our solar system. Now शनी या ग्रहाला खूप नैसर्गिक उपग्रह आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीला जसा एकच चंद्र आहे पण शनीला 146 चंद्र आहे. एक नाही 146. And that's why it's most the natural satellite holder in our solar system. Next planet कोणता आहे? Uranus. Uranus was the first planet to be found through the telescope. म्हणजे टेलिस्कोप पासून सापडला गेलेला पहिला ग्रह हा युरेनसच आहे. Then comes Neptune आणि नेपच्यून संपल्यानंतर आपली सोलार सिस्टम पुढेही खूप आहे. It has Kuiper belt, it has Pluto, all the dwarf planets, Oort clouds. आता आपण या ग्रहांची माहिती घेतली पण आता आपल्या या ग्रहांवर जायचं असेल तर त्यासाठीच आपल्याला गरज आहे रॉकेट्सची. तर आपण आता आपला विषय सुरू करूया. आपला विषय आहे ऑल अबाउट रॉकेट्स. So let's begin our topic all about rockets. Yes. So first of all, I would like to welcome you all. Yes, I am Abhinav Maharaj Guttekar, a class 8 student studying in Sindhafana Public School, Majulgaon. So my subject is all about rockets. So we are going to see. Yes. Now we are going to see all about rockets in these points. So first is introduction. We will be seeing what are rockets, how rockets were made. Then history of rocketry. म्हणजे रॉकेटरीचा इतिहास कसा आहे, सुरुवात कुठून झाली. देन कम्स कंपोनेंट्स ऑफ रॉकेट्स. म्हणजे आपल्या रॉकेट्स मध्ये काय कंपोनेंट्स असतात, कोणते पार्ट्स असतात. देन टाइप्स ऑफ रॉकेट्स. रॉकेटचे प्रकार किती आहेत. देन लॉन्च प्रोसेस. आता रॉकेट लॉन्च करतो तेव्हा कोणत्या प्रोसेसेस असतात म्हणजे ही आपण माहिती करून घेऊया. देन रियुजेबल रॉकेट्स अँड देअर इम्पॉर्टन्स. 2015 मध्ये स्पेसएक्स इलॉन मस्क सरांच्या कंपनीने एक मोठा माइलस्टोन घेतला होता रियुजेबल रॉकेट्स तयार करून. तर तोही आपण पाहूया. देन फ्युचर, रॉकेटरीचं भविष्य काय असणार आहे. देन चॅलेंजेस, आपल्या अडचणी काय भेटतात आणि सम इम्पॉर्टंट रॉकेट्स. So introduction. So this is our introduction. First, this is a rocket. सगळ्यांना दिसतोय? हा एक रॉकेट आहे. So rockets are vehicles that use controlled explosions of propellants to generate thrust and propel themselves into space or through the Earth's atmosphere. म्हणजे रॉकेट एक असे व्हेइकल्स आहेत त्यांच्यामध्ये कंट्रोल्ड एक्सप्लोजन्स यूज होते. They use explosions but they are controlled and that make and through they send all our trajectory. Means if we have to send satellite, any lander mission, human missions, so through the earth atmosphere and into the space. तर रॉकेट्सचा उपयोग आपल्याला माणसांना, सॅटेलाइट्सला किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला अंतराळात पाठवायचं असेल तर आपण रॉकेट व्हेइकल्स यूज करतो. They play a crucial role in exploration, in space exploration, satellite deployment, various scientific and military applications. म्हणजे रॉकेट्सचा आपल्याला खूप उपयोग आहे. They play a crucial role in space exploration. Now आता आपण स्पेस एक्सप्लोरेशन करत आहोत. म्हणजे आपल्याला पुढे आपण अंतराळात किती काय म्हणजे कुठे आपल्याला पृथ्वीसारखा एक ग्रह सापडेल का जिथे आपण राहू शकतो. तर हे आपलं स्पेस एक्सप्लोरेशनचं मोटिव्ह आहे.
तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला रॉकेट्स खूप मदत करतात. सॅटेलाइट डेप्लॉयमेंट, आता आपण इंटरनेट वापरतो, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, ऑल द रेडिओ वेव्ह सिस्टम्स वापरतो, तर ते सर्व सॅटेलाइट्समुळे चालतात. and they help and they are sent through the rockets only. Then various scientific and military experiments for that they also help. The basic principle involves Newton's third law of motion, where the ejection of mass results in reaction force propelling the rocket forward. आता आपल्याला माहिती आहे न्यूटन सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला 3 लॉज ऑफ मोशन दिलेले आहेत. तर तो तिसरा लॉ आपण वापरतो तो आहे each and every action has equal and opposite reaction. म्हणजे आता समजा आता एक रॉकेट जर आपल्या स्पेस मध्ये पाठवायचं असेल तर त्यासाठी आधी आपल्याला ग्राउंडवर त्याला ऍक्शन द्यावी लागेल. म्हणजे रॉकेटच्या थ्रस्टर मधून आधी ऍक्शन जाणार, म्हणजे जे कंट्रोल्ड एक्सप्लोजन होते त्यामधून गॅसेस येणार, ते गॅसेस जाणार अर्थवर येणार आणि त्यापासून फ्रॉम दॅट द रॉकेट will go slowly into the atmosphere of the earth, and then after that it will directly go into the space. म्हणजे आता एक एक्झाम्पल सहज प्रॅक्टिकल घेऊया. फॉर मी आता मला एक उडी मारायची, तर त्यासाठी आधी मी जमिनीवर फोर्स दिला and then it given me equal and opposite reaction, means how much the force I given, that much reaction I got from the ground. So now we will be going to history of rocketry. So in the history of rocketry, first is that Chinese made the first rocket, in other words gunpowder propelled fire arrows. Now what happened, it was the time of 13th and 14th century. At that time there were a lot of wars between Chinese, Indians. In India also there were a lot of wars there. So for that they did one thing, that Chinese people took a tube and put some gunpowder in it, and through that they propelled it, and that was an explosive one, means it could demolish the whole army of the soldiers. So that was the first ever rockets made. In the proof we found. Then Sir Robert Goddard made first liquid propelled rocket. And this Sir Robert Goddard, he is also known as the father of modern rocketry. म्हणजे आपले हे सायंटिस्ट खूप मोठे व्यक्ती होते आणि त्यांच्यामुळेच ही रॉकेटरी खरं तर सुरू झाली. त्यांनी पहिले लिक्विड propelled रॉकेट्स बनवले. देन कोल्ड वॉर बिटवीन रशिया आणि USA, म्हणजे 1950, 60 आणि 70 हे दशकांमध्ये, या 3 दशकांमध्ये रशिया आणि USA यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू होती. म्हणजे ते कोणतं मिलिटरी किंवा टँक्स यांनी लढली नव्हती गेली, तर ते सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे स्पेस मध्ये कोण आधी जास्त अचीव करणार, सगळ्यात जास्त कोण अचीव करणार, ही त्यांच्यामध्ये रेस सुरू होती. अँड दॅट वॉज ऑल्सो नोन एज स्पेस रेस. आणि त्या रेस मध्ये खूप सारे सायंटिफिक डेव्हलपमेंट झाले होते. नेक्स्ट, हिस्ट्री ऑफ रॉकेटरी मध्ये अजून एक असा उल्लेख येतो की अँग्लो मैसूर वॉर, म्हणजे इतिहासामध्ये एक युद्ध झालं होतं टिपू सुलतानच्या मैसूर या किंगडम मध्ये. सो व्हॉट हॅपन्ड when the Britishers went to Britain again, and they told their officials that see, म्हणजे या माणसाकडे टिपू सुलतान, he was a great ruler of Mysore, they have a lot of new technology, like they have rockets which were demolishing their whole army. जर तुम्ही आजही मैसूर पॅलेस मध्ये गेलात तर तिथे तुम्हाला ते रॉकेट्स अजूनही बघायला मिळतील. Then comes key figures. This is a space race. Whole journey is summarized in this. So what happened after the war? Key figures such as Wernher von Braun, he was the American scientist, and Sergei Korolev, he was the Russian scientist, played a pivotal role in the space race between the United States and Soviet Union. म्हणजे हे दोन सायंटिस्ट होते, यांनी USA आणि सोव्हिएत युनियन यांच्याकडून एक खूप मोठा वाटा दिला होता, कारण त्यांच्या वाटेशिवाय हे रॉकेटरी हे शक्यच नव्हती. In 1957 Soviets launched the first Sputnik 1. आता ही स्पेस रेस सुरू झाली. In 1957 सोव्हिएत युनियनने पहिला सॅटेलाइट लॉन्च केला Sputnik 1, and then
After that, Americans were also involved in it. Americans पुन्हा यात involved झाले and they launched Explorer 1 in 1950. Then 1960s witnessed significant milestones. 1960 चा दशक होता हा खूप महत्त्वाचा दशक होता, कारण यामध्ये अंतरिक्षामध्ये जाणारा पहिला मनुष्य युरी गॅगरिनचं ऑर्बिट होतं in 1961. Then Apollo moon mission. आता चंद्रावरती जाणारा पहिला माणूस कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग. तर हे नील आर्मस्ट्रॉंग नासा कडून 1969 मध्ये चंद्रावरती उतरले होते. ते अमेरिकेचे सायंटिस्ट होते आणि त्यामधून ही स्पेस रेस आली होती. Since then, various countries have private entities have contributed to space exploration, launching satellites, space probes, crewed missions, shaping the ongoing history of space rockets. म्हणजे आतापर्यंत ही स्पेस रेस सुरूच आहे आणि त्यामध्ये खूप सायंटिफिक अचीवमेंट्स झालेले आहेत. नेक्स्ट आता आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत, तो युरी गॅगरिन सरांबद्दल आहे. येस, हा व्हिडिओ. Soviet Air Force pilot Yuri Gagarin became the first human to blast into space. So, मी सांगतो यामध्ये काय झालं. So it was given about Yuri Gagarin sir, means the first human to blast off into the space. On 12th of March 1961, Soviet Union aircraft officer Yuri Gagarin blasted off into the space through the Vostok 1. Now there is an interesting fact about how Yuri Gagarin found that there is no gravity in the space. म्हणजे आधी आपल्याला वाटत होतं की स्पेस मध्ये ही ग्रॅव्हिटी आहे, परंतु युरी गॅगरिन सर जेव्हा ते गेले, परंतु त्यांना असं उघडे नव्हते, कारण ते पूर्णपणे टाईटली पॅक्ड एका सीटवरच बसलेले होते. त्यांना म्हणजे बाजूला उठण्याची बसण्याची नव्हती, कारण ते पूर्णपणे टाईटली फिट होते. सो व्हॉट हॅपन, ते तेव्हा ऑब्झर्वेशन्स करत होते की स्पेस मध्ये काय आहे, कसं दिसतंय, आणि तेव्हा त्यांच्या हातातून चुकून पेन्सिल सुटली. सो व्हॉट हॅपन, दे लीव द पेन्सिल आणि ते खाली बघू लागले पेन्सिल शोधत. पण पुन्हा त्यांनी पाहिलं तर पेन्सिल आकाशात स्पेसक्राफ्ट मध्ये तरंगत होती. अँड फ्रॉम दॅट ही न्यू दॅट देर इज नो ग्रॅव्हिटी इन द स्पेस. पुन्हा ते जेव्हा पृथ्वीवर आले त्यांनी सर्वांना हे सांगितलं की स्पेस मध्ये ग्रॅव्हिटी नाही. आता आपण थोडं टाइम मध्ये मागे जाऊया. लेट्स इमॅजिन दॅट वी आर गोइंग बॅक इन द टाइम. So we are going back. Let's go. And here we come. We are here in 1926. Stop. This is the 1926, and this is the most important year for the rocketry, because Sir Robert Goddard, the father of rocketry, launched his first rocket in March 16, 1926 from a farm in Auburn, मॅसेच्युसेट्स. म्हणजे त्यांनी सर रॉबर्ट गोडार्ड त्यांनी एका लहानशा शेतामध्ये 16 मार्च 1926 रोजी मॅसेच्युसेट येथून एक सॅटेलाइट लॉन्च केलं. आणि तेच रॉकेट खूप महत्त्वाचं ठरलं, कारण इट वॉज द ओनली वन रॉकेट विच वॉज कंट्रोल्ड थ्रू लिक्विड प्रॉपेलंट रॉकेट. And others were made from gunpowder, but this was the only one with liquid propellant. This was the first ever successful liquid propellant rocket launch. Due to his work and research in this field, he is also known as father of modern rocketry. म्हणजे त्यांच्या या आकाशातील कार्यामुळेच त्यांना फादर ऑफ मॉडर्न रॉकेटरी म्हणण्यात येते. सर रॉबर्ट गोडार्डला खूप जण असं खूप मोठा व्यक्ती असं कन्सिडर करत नव्हते, कारण बिकॉज ही वॉज नोन ॲज अ व्हेरी स्टुपिड पर्सन. बट आफ्टर दॅट जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर लोकांना लक्षात आले की हे किती मोठे व्यक्तिमत्व होते. अँड आफ्टर दॅट फ्रॉम दॅट डे ही वॉज नेम्ड ॲज फादर ऑफ मॉडर्न रॉकेटरी. आता आपण रॉकेटरीची हिस्ट्री पाहिली
Now let's see what are the parts in the rockets. So first, there are three systems. First is structure system, propulsion system, and payload system. So first let's see structure system. आता structure म्हणजे काय? आजूबाजू म्हणजे कसं ते रॉकेटची बिल्डिंग तयार झाली. How the rocket is built up. So first comes nose cone. Now nose cone is very important because now we know that air drag is a lot tension for the scientist in this field. कारण एअर ड्रॅग मुळे अख्खं सॅटेलाइट एका सेकंदात ब्लास्ट होऊ शकतं आणि त्याचा ते वायाला जाऊ शकतं. फॉर दॅट दे हॅव मेड स्ट्रीमलाईन सिस्टम, म्हणजे असं कोन टाईप मध्ये आहे आणि त्यामुळे जसं एअर येणार तसं ते आउटफ्लो होईल अँड इट विल कट थ्रू द एअर. देन इट कम्स फ्रेम. दिस इज द फ्रेम. दिसते सर्वांना? दिस इज द फ्रेम आणि दिस इज द फिन. हे पंखासारखे दिसते? These are the fins. Now what happens? The air comes through this and then it gets cut and through that the system is gone. It goes into the space. Now propulsion system. Now second system comes. Now propulsion means all related to fuel system. This is a fuel system. So it has a fuel, oxidizer, pump and nozzle. So fuel is liquid hydrogen and the oxidizer mainly used is liquid oxygen, and they both are very reactive chemicals, and that's why they are need to be very stored very greatly. And then pumps. Now what happens? Fuel and oxidizer, they both are launched through the pipes on the pump, and through that they are sent into the nozzle, and from the nozzle they get out and all the gases go out and we get the thrust and the rocket goes up. Types of rockets. Now there are majorly 5 types of rockets. So first is chemical rockets. The most common type utilizing chemical reactions for propulsion system. म्हणजे या रॉकेट्स मध्ये मेजरली केमिकल प्रॉपल्शन यूज होते. म्हणजे आता केमिकल रिएक्शन्स खूप सारे असते. सो फ्रॉम दॅट केमिकल रिएक्शन्स दिस यूज ॲज अ प्रॉपल्शन अँड दे गेट थ्रस्ट. देन देअर एक्झाम्पल्स आर सॅटर्न. नाव जसं आपण सांगितलं द फर्स्ट ह्युमन ऑन द मून वॉज नील आर्मस्ट्रॉंग. सो ही वेंट थ्रू दिस रॉकेट. This is the Saturn V rocket, and this rocket was the most powerful rocket of 20th century, and through that all the Apollo missions were carried. Then Falcon 9. Now liquid rocket engines. Now as we saw before that diagram of structure of rocket, so that was a liquid rocket. So they use liquid propellants allowing precise control and shape. Now what happens? Sometimes scientists have to stop the main engine so that they could go further away and get slowly to the destination. So for that they are very precise to switch on, switch off. All the techniques are very good in this liquid rocket engines. Apollo F1. This is the engine, Apollo F1 engine. As we can see, Apollo F1 engine, and this only carried humans to the moon. The SpaceX Merlin engine, that is going to be used in the Starship missions. Marathi. Solid rocket boosters. Now solid rocket boosters are the propellants is in the solid form, providing simplicity and reliability. So what they do is all the propellants we saw, they are in the solid form. So what happens when they start burning? They go on continuously burning until they are finished. So they provide simplicity. They don't have any problems like if it by mistake gets off. No, it won't, because if it's launched, it will continuously go burning until and until it's completed and it will stop then. See this. तर सॉलिड रॉकेट बूस्टर्स मध्ये काय होतं की जे पूर्ण रॉकेट असतं त्याच्यात फ्यूल पूर्णपणे सॉलिड असतं. त्यामुळे जसं ते इग्निशन मिळालं तसं ते पूर्ण जळत जाणार जोपर्यंत तिथलं फ्यूल संपणार नाही. हे एक स्पेस शटलचं आहे. स्पेस शटल रॉकेट मधले आहे.
तर यामध्ये सॉलिड रॉकेट बुस्टर्स हे बुस्टर्स आहेत, हे सॉलिड रॉकेट बुस्टर्स. आता यांचं फ्यूल संपलं तर हे डिटॅच केले, त्यांना बाजूला सारलं, ते पॅसिफिक ओशन मध्ये पडणार आणि ते संपून जाणार. हे स्पेस शटलचे बुस्टर्स. Yes, stop. Survive. पुढंच. Stop. Yes, heavy lift rockets. Now these rockets are designed to carry large payloads into the space. म्हणजे आता समजा आपल्या मनुष्यांना चंद्रावरती किंवा दुसऱ्या ग्रहावरती पाठवायचे तर आपल्या ॲक्सेसरीज खूप असणार. आपल्याला सोबत खाणं, वी विल नीड फूड, वॉटर, एअर. सो ते सगळं जास्त हेवी लिफ्ट असावं आणि फॉर दॅट these rockets are made. These are the very powerful rockets. आपण आता सॅटर्न भी पाहिलं. So this is the Starship rocket. This is the most powerful rocket ever made in the history of humanity. Next. Reusable rockets. आता पुन्हा वापरता येणारे रॉकेट्स आहेत. म्हणजे हे रियूज होऊ शकतात. कसे? डिझाइन फॉर मल्टिपल लॉन्चेस, रिड्युसिंग कॉस्ट. म्हणजे हे एकच रॉकेट 2 ते 3 वेळा लॉन्च करू शकतो आणि पुन्हा येऊ शकतो. पण आपल्या बाकीचे कन्व्हेन्शनल रॉकेट्स असतात ते तसे नसतात, कारण त्यांना एकदा जे वापरले त्यांचं फ्यूल संपलं तर ते पुन्हा पॅसिफिक ओशन मध्ये जाऊन पडणार. पण हे रॉकेट्स पुन्हा वापस येणार, त्यांना आपण रिफ्यूल करणार and then they will again go up in the sky. पुढचा आपला पॉइंटच रियुजेबल रॉकेट्स अँड देअर इम्पॉर्टन्स आहे. रियुजेबल रॉकेट्स अँड देअर इम्पॉर्टन्स. आता रियुजेबल रॉकेट्स काय आपण आता पाहिलं की जे रॉकेट्स पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो सायकल मध्ये. डेव्हलप्ड बाय स्पेसएक्स. आपण आता एक फाल्कन 9 रॉकेट पाहूया. डेव्हलप्ड बाय स्पेसएक्स, द Falcon 9 is 2-stage rocket with a reusable 4 stage. The first stage equipped with a multiple engines and landing legs. म्हणजे आपण आधी पाहिलं ते रॉकेट होतं तर त्यामध्ये मल्टिपल लँडिंग लेग्स अँड गिअर्स होते सो दॅट इट कुड इझिली लँड ऑन द सरफेस. म्हणजे ते सरफेसवर लँड होणार, पुन्हा त्याला स्पेसएक्सची टीम घेणार, they will refuel it, then again it will be sent into the space and it will be used again and again. The first stage equipped आहे म्हणजे 50% partially reusable rocket आहे. Then Blue Origin's New Shepard rocket, developed by the Blue Origin. The New Shepard is suborbital rocket. म्हणजे हे Blue Originने जे रॉकेट डिझाइन केलं आहे न्यू शेपर्ड, ते सब ऑर्बिटल रॉकेट आहे. म्हणजे ते आपल्याला पृथ्वीच्या ऑर्बिट पर्यंतच नेऊ शकतं, त्याच्या पुढे आपण या रॉकेटने जाऊ शकत नाही. अँड इट इज मेजरली यूज फॉर स्पेस टुरिझम. म्हणजे आता स्पेस टुरिझम एक खूप इम्पॉर्टंट फील्ड येणार आहे. म्हणजे आपण अंतराळात प्रवास करायला जाणार आहोत. मीन्स वी विल बी टूरिंग स्पेस. नाउ as we know we go far places for tours so that we will be safe going to the space for the tour. SpaceX Falcon Heavy, also created by SpaceX. The Falcon Heavy is one of the most powerful operational rocket. म्हणजे Falcon Heavy पण एक खूप हेवी लिफ्ट रॉकेटच आहे आणि हे खूप पॉवरफुल रॉकेट आहे. आणि सिमिलरली त्याचा फर्स्ट स्टेज रियुजेबल आहे. नेक्स्ट. येस, आता एक व्हिडिओ आहे हा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण आता लँडिंग पाहणार आहोत, कसं लँड करतो. सी, आता हे इकडे सॅटेलाइट आहे, इकडे रॉकेट आहे. आता हे फर्स्ट स्टेज आता इथे उतरली. सी, हे फर्स्ट स्टेज आता इथे उतरलेली आहे. आता व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स, म्हणजे त्यांचं महत्त्व काय आहे. कॉस्ट एफिशियन्सी. रियुजेबल रॉकेट सिग्निफिकंटली रिड्यूस द कॉस्ट
of space travel by allowing the same vehicle to be launched multiple times. म्हणजे कॉस्ट एफिशियंट आहे. आपण एकच रॉकेट पुन्हा पुन्हा वापरू शकतो आणि त्यामुळे आपले पार्ट्स वेस्ट जाणार नाही. Then sustainability, reusability aligns with environmental sustainability. म्हणजे आता समजा एक पार्ट आपण